नमस्कार. मी डॉक्टर विशाल पिंगळकर, कन्सल्टंट न्यूरोसर्जन विश्व हॉस्पिटल. तर आज आपण अशा विषयावर चर्चा करणार आहोत, की जे कॉमनली लोकांना प्रश्न पडतात आणि त्याची उत्तरं सापडत नाहीत. इपिलेप्सी म्हणजेच मिरगी, म्हणजेच फिट्स, म्हणजेच अपस्मार. बऱ्याच लोकांना साधारणतः लाखामध्ये 3 ते 4 लोकांना अपस्माराचा आजार असतो आणि हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे, की अपस्मार हा बरा होतो का? फिट्स हे बरा होतो का? तर याचं उत्तर बरा होण्यापेक्षा नियंत्रण येणं हा फार महत्वाचा वाटतोय, की इपिलेप्सी हा पूर्णपणे बरा होण्यापेक्षा तो पूर्णपणे नियंत्रणात येणं हा जो उत्तर आहे ते समर्पक वाटतं. जर विचारलं इपिलेप्सी हे औषधांनी पूर्णतः बरं होतं किंवा नियंत्रणात येतं. तसेच एपिलेप्सीसाठी सर्जरी म्हणजे एपिलेप्सी सर्जरी ही जर काही प्रकारच्या जे एपिलेप्सीचे आजार आहेत, ज्यामध्ये फायदेशीर ठरते. जर आपण विचार करायचा पडला, की एपिलेप्सी पूर्णतः कधी बंद झाली असं म्हणता येईल तर एखाद्या पेशंटला मागच्या 10 वर्षांपासून झटक्याचा आजार आला नाही किंवा मागचे 5 वर्ष त्यांनी औषधं बंद करून सुद्धा त्यांना झटके आले नाहीत. यांना आपण एपिलेप्सी रिझॉल्व्ह झालं म्हणतो. पण सध्याच्या ज्या माहितीनुसार जर मागचे 2 वर्ष जर एखाद्या पेशंटला एपिलेप्सी म्हणजे झटक्याचा एपिसोड झाला नाही, तर आपण तो गोळ्या बंद करण्यासाठी किंवा गोळ्या कमी करण्यासाठी योग्य प्रमाण मानलं जातं. सध्या एपिलेप्सी हे प्रायमरी मेडिसिन थ्रूच कव्हर केलं जातं. मेडिसिन हा सध्या मार्केटमध्ये 10 ते 15 किंवा त्यापेक्षा जास्त मॉलिक्युल्स आहेत, की ज्यामध्ये एपिलेप्सी या आजारासंदर्भात ट्रीटमेंट दिली जाते. ह्या एपिलेप्सीच्या औषधांचा जो प्रमाण आहे किंवा जी औषधं लागतात, ही त्यांच्या वयानुसार किंवा सध्याची त्यांची परिस्थिती काय, कुठल्या प्रकारचा जो झटक्याचा आजार, एपिलेप्सीचा आजार आहे, यानुसार ठरवली जाते किंवा त्याप्रमाणे चाइल्ड बिअरिंग एज आहे का किंवा खूप लहान बाळ आहे का, याप्रमाणे हे एपिलेप्सीची औषध दिली जातात. जेव्हा एखादा डॉक्टर तुम्हाला झटक्याची औषध देतो, तर ती कुठल्या प्रकारची एपिलेप्सी आहे, म्हणजे कुठल्या प्रकारचा झटक्याचा आजार आहे, ज्याप्रमाणे सिंपल पार्शल सीझर आहे, कॉम्प्लेक्स सीझर आहे किंवा मग अटोनिक सीझर आहे किंवा ऑप्सिन सीझर आहे. ही बरेच प्रकारची झटक्याची जी लक्षणे आहेत किंवा ज्या प्रकारचे त्याचे वर्गीकरण आहे, त्याप्रमाणे ती औषध दिली जाते. 70% लोकांमध्ये ही एपिलेप्सी हा आजार पूर्णतः गोळ्यांमुळे बरा होतो. फक्त 15 ते 20% लोकांमध्ये अ, गोळ्या दिल्या किंवा योग्य प्रमाणात गोळ्या दिल्या किंवा मल्टिपल गोळ्या वापरल्या, तरी पण हा आजार पूर्णतः बरा होत नाही किंवा ह्या लोकांना सारखं न्यूरोलॉजिकल मॉनिटरिंगची गरज पडते. एपिलेप्सी सर्जरी काही मेंदूच्या संरचनामध्ये किंवा मेंदूच्या संरचनेत काही बदल असल्यास, तर काही प्रमाणामध्ये एपिलेप्सी सर्जरीचा फायदा होतो. एपिलेप्सी मिडियल टेम्पोरल स्क्लेरोसिस म्हणा किंवा हिप्पोकॅम्पल ॲट्रॉफी म्हणा किंवा मग मेंदूच्या संरचनेत बदल असलेले अशा जे आजार आहेत, ज्यामध्ये सर्जरी ही उपयुक्त ठरते. तर विचार पडला तर लोकं विचारतात मला, की "सर यासाठी कुठल्या प्रकारचं जेवण किंवा कुठल्या प्रकारचं आहार घेतला पाहिजे?" तर सध्याच्या याच्यामध्ये असं आहाराचं विशेष महत्त्व नसलं तरी कीटोजेनिक डाएट सध्या फार हेल्पफुल ठरतंय. कीटोजेनिक डाएट थेरपी म्हणजेच शरीरामध्ये लो कार्बोहायड्रेट आणि जेवणामध्ये लो कार्बोहायड्रेट किंवा जास्त फॅट असलेले जेवण जर आपण केलं तर काही प्रमाणात असं दिसून आलेलं आहे, की कीटोजेनिक डाएट हे एपिलेप्सीचं प्रमाण नियंत्रणात आणण्यास मदत केली जाते. यामुळे काय होतं, की शरीर हे जे फॅट्स असल्या फॅट्सला बर्न करायला मदत करतं आणि कीटोन्स हे वापरलं जातं एनर्जी मिळवण्यासाठी. अर्थात हे डाएट जे आहे न्यूरोलॉजिस्ट किंवा न्यूरोसर्जन तसेच डायटिशियनच्या सल्ल्यानुसार घेतलं पाहिजे. अपार्ट फ्रॉम डाएट योग्य आहार, जर काही व्यसन असेल तर ते सोडले पाहिजेत. मानसिक स्थिती व्यवस्थित पाहिजे. ज्या लोकांना एपिलेप्सी किंवा झटके किंवा मिरगी असं होत असतं, त्या लोकांना जागरण, उपास, प्रवास, मोबाईल, टीव्ही, टेन्शन, स्ट्रेस ह्या कारणामुळे झटक्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन म्हणजे जीवनशैलीमध्ये बदल हा फार महत्त्वाचा ठरतो. ज्याप्रमाणे बोललोय मी आता, की जीवनशैलीत बदल, योग्य ते आहार, ज्यामध्ये व्यायाम, तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करणं, जर रिसेंटली जे म्हणलं कीटोजेनिक डाएट याचा खूप मदत झालेली आहे. तसेच योग्य त्या मेडिसिन्स घेणं, ज्या अनुषंगाने एपिलेप्सीचं एपिलेप्सी ही नियंत्रणात आणू शकता येते. त्याप्रमाणेच
असं विचारलं जातं, की एपिलेप्सीची जे लोकं ज्यांना त्यांना त्यांना नॉर्मल आयुष्य जगता येतं का? हां, 100% नॉर्मल आयुष्य जगता येतं. ते आपल्यासारखेच सगळ्या सोशल इव्हेंट्समध्ये, खेळामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. अर्थात त्यासाठी त्यांना न्यूरोलॉजिकल मॉनिटरिंगची किंवा एखाद्या न्यूरोलॉजिस्ट, न्यूरोसर्जनची ओपिनियन घेणं गरजेचं आहे. ज्या अनुषंगाने जे औषधांची योग्य मात्रा तसेच लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून आणि त्यानुसार रिसेंटली त्यांना मागच्या 2-6 महिन्यात जर मिरगीचा किंवा एपिलेप्सीचा जर झटका आला नसेल, त्या लोकांना इव्हन डॉक्टरांच्या परवानगीनुसार त्यांना वाहन चालवण्यात सुद्धा काही अडचण नाहीये. त्यांना त्यांचं रुटीन आयुष्य जगणं, ट्रॅव्हलिंग करणं, त्यांच्या छंद जोपासणं यामुळे मानसिक तणाव कमी झाल्यामुळे एपिलेप्सी म्हणजेच झटक्याचं प्रमाण कमी होतं आणि ते नियंत्रणात राहण्यात मदत होते. लोकं विचारतात, की यांनी काय काळजी घेतली पाहिजे? तर जेव्हा आपण नवीन गोळ्या चालू करतो त्यांना वगैरे, तर काही लोकांना अतिशय झोप येणं, सारखं गुंगी झाल्यासारखं वाटणं किंवा कामात किंवा ड्रायव्हिंगमध्ये लक्ष कॉन्सन्ट्रेट न करता येणं हे कॉमनली दिसून येतं. जर इनिशियल डेजमध्ये लोकांनी एखाद्या केअरटेकरची किंवा हेल्परची मदत घेतली, की ज्याप्रमाणे ते स्वावलंबी होतील, त्यांचा आत्मविश्वास बळावेल आणि ते रुटीन त्यांचं आयुष्य जगण्यात त्यांना खूप मदत होईल. तर ह्यावरून मला एवढं सांगावं वाटतं, की इपिलेप्सी हा आजार पूर्णपणे नियंत्रणात येऊ शकतो. तर तुम्ही योग्य डॉक्टरांचा सल्ला घेतला, आहारात बदल, जीवनशैलीत बदल, योग्य प्रमाणात गोळ्या घेतल्या आणि नियमित मेंदू तज्ञाचा डॉक्टर दाखवलं, तर हा आजार पूर्णतः बरा होऊ शकतो. धन्यवाद.